हॅलो स्टुडंट्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिफ्युजन या फिजिकल प्रोसेसविषयी आपण काय पाहणार आहोत. डिफ्युजन समजण्या अगोदर आपल्याला एक प्रयोग समजून घ्यायचा आहे. हे एक आपण यूट्यूब घेतलेले आहे. याची एक ए साईड आहे आणि ही बी साईड आहे आणि या ठिकाणी काय एक पार्टिशन आहे. एमध्ये जे आपण पाणी भरलं आहे त्याची जी पातळी ही इथपर्यंत आलेली आहे आणि हे पार्टिशन आहे या ठिकाणी. बी साईडलाही पाणी भरलं आहे आपण, त्याची जी पातळी ही इथपर्यंत. म्हणजे थोडक्यात ए साईडला ही पातळी पाण्याची कशी आहे ही जास्त आहे आणि बी साईडला कशी आहे कमी आहे. समजा आपण हे जर पार्टिशन काढलं, काय होईल आता? पाणी बीकडून एकडे जाईल का एकडून बीकडे येईल? तर साहजिकच पाणी हे काय होईल एकडून बीकडे जाईल. कुठपर्यंत? जोपर्यंत ही पाण्याची पातळी कशी होणार नाही, ही सारखी होणार नाही. त्याच्यामुळं काय होईल, दोन्ही ए आणि बी याच्यामधलं पाण्याची पातळी ही काय होईल ही इक्वल. तोपर्यंत पाणी काय होईल हे मूव्ह होईल. म्हणजे थोडक्यात पाणी हे काय झालं हाय लेवलकडून कुठं आले हे लो लेवलकडं. म्हणजेच डिफ्युजन हे सबस्टन्समध्ये कसं घडतं, हाय कॉन्सन्ट्रेशनकडून कसं घडतं हे लोकडं जातं. त्याच पद्धतीने मग डेफिनेशन काय डिफ्युजनची? द मूव्हमेंट ऑफ आयन्स किंवा ॲटम्स किंवा मॉलिक्युल्स ऑफ ए सबस्टन्स फ्रॉम द रिजन ऑफ देअर हायर कॉन्सन्ट्रेशन टू द रिजन ऑफ देअर लोअर कॉन्सन्ट्रेशन टिल इट रिचेस इक्विलिब्रियम. जोपर्यंत समान होणार नाही तोपर्यंत काय होईल ही मुवमेंट घडून येईल. जे की आपण याच्यामध्ये बघितलं. एकडून बीकडं पाणी हे केव्हापर्यंत गेलं? जोपर्यंत इक्विलिब्रियम होणार नाही तोपर्यंत पाणी हे गेलं. किंवा त्याला दुसरी डेफिनेशन आपण म्हणू शकतो डिफ्युजनची की ट्रान्सपोर्ट ऑफ सोल्यूट पार्टिकल्स फ्रॉम देअर रिजन ऑफ हायर कॉन्सन्ट्रेशन टू द रिजन ऑफ लोअर कॉन्सन्ट्रेशन टिल इट रिचेस इक्विलिब्रियम. अशा रीतीनं डिफ्युजन म्हणजे काय? जे काही सोल्यूट्स त्याचे पार्टिकल असतील किंवा सोल्यूटचे जे काय आयन्स असतील, ॲटम असतील किंवा मॉलिक्यूल असतील, हे काय करतील? मूव्हमेंट करतील. मूव्हमेंट कसं करतील? ते नेहमी हायर कॉन्सन्ट्रेशन टू द रिजन ऑफ देअर लोअर कॉन्सन्ट्रेशन. समजा हा एक आपण एरिया कन्सिडर केला आहे. इकडं हायर एरिया आहे, इकडं लोअर एरिया आहे आणि इकडं हे मॉलिक्युल्स आहेत. हे समजा मॉलिक्युलचं प्रमाण या ठिकाणी कसं आहे हे जास्त आहे आणि इकडं कसं आहे प्रमाण हे लो आहे. थोडक्यात हा जो एरिया आहे हा कसा आहे एकीकडचा हायर एरिया आणि इकडचा लोअर एरिया. काय होईल आता? हे जे पार्टिकल्स आयन्स असतील किंवा ॲटम असतील किंवा मॉलिक्यूल असतील किंवा सॉलिड पार्टिकल असतील, हे कसे मूव्ह करतील? हायर एरिया टू लोअर एरिया. म्हणजे याची जी मूव्हमेंट आहे म्हणजे डिफ्युजन होण्यासाठी एक महत्त्वाचा आहे हा जो काय हायर किंवा लोअर एरिया म्हणतो आपण, जनरली त्याला आपण काय म्हणतो? ग्रॅडियंट. ग्रॅडियंट म्हणजेच काय थोडक्यात? डिफरन्स. म्हणजे डिफ्युजन होण्यासाठी डिफरन्स असणं हे महत्त्वाचं आहे. त्यालाच आपण डिफरन्स म्हणजे ग्रॅडियंट म्हणजे हायर कॉन्सन्ट्रेशन आणि लोअर कॉन्सन्ट्रेशन हे असणं महत्त्वाचं आहे. हे असेल तरच काय होईल, जे काय आयन्स असतील किंवा ॲटम असतील किंवा मॉलिक्युल्स हे काय होईल त्यांची मूव्हमेंट घडेल. पण मूव्हमेंट कसं घडेल? ही हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. तर थोडक्यात डिफ्युजन हे आपण समजून घेतलं. डिफ्युजन म्हणजे काय? ज्या प्रोसेसमध्ये काय होतं आयॉन्स, ॲटम्स, मॉलिक्युल्स किंवा सॉलिड पार्टिकल्स ह्यांची जी मूव्हमेंट घडते ही कशी मूव्हमेंट घडते? हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. आता याच्यामध्ये काही गोष्टी आपण पाहणार आहोत नेमकं. तर मूव्हमेंट इज ड्यू टू द कायनेटिक एनर्जी ऑफ द मॉलिक्यूल. म्हणजे मूव्हमेंट जी घडते तर प्रत्येक मॉलिक्यूलमध्ये काय असते? त्याची प्रत्येक मॉलिक्यूलला एक गती असते. गती कशामुळे असते किंवा मूव्हमेंट कशामुळे असते? तर त्या मॉलिक्यूलमध्ये काय असते? कायनेटिक एनर्जी असते आणि त्या कायनेटिक एनर्जीमुळं ते मॉलिक्युल्स काय होतात? रँडमली आणि कॉन्स्टंटली काय करत? हे सारखं मूव्ह करत असतात.
त्याच्यामुळं काय होतं, त्या मुवमेंटमुळंच काय होतं, आपल्याला ते मॉलिक्युल्स हायर कॉन्सन्ट्रेशनकडून लोअर कॉन्सन्ट्रेशनकडे जाताना आपल्याला दिसून येतं. दुसरं आहे मुवमेंट अलॉंग द कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट, जे की तुम्हाला आता सांगितलं. मुवमेंट कधी घडणार आहे, तर कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट असायला पाहिजे. ग्रॅडियंट म्हणजे काय, फरक, डिफरन्स. म्हणजे एकीकडं हाय असायला पाहिजे, दुसरीकडं कसं असायला पाहिजे, लो असायला पाहिजे. तरच काय होईल, डिफ्युजन हे घडून येईल. नंतर आहे डिफ्युजन इज पॅसिव्ह प्रोसेस. आता दोन प्रोसेस आहेत, एक पॅसिव्ह प्रोसेस आणि दुसरी ॲक्टिव्ह प्रोसेस. पॅसिव्ह प्रोसेस कोणाला म्हणतो, की ज्या प्रोसेसमध्ये मुवमेंट घडून येते विदाऊट एक्सपेंडिचर ऑफ एनर्जी किंवा नो एटीप ऑफ एनर्जी. म्हणजे ज्या प्रोसेसमध्ये मुवमेंट होण्यासाठी ATPची गरज लागत नाही किंवा एनर्जी लागत नाही, त्याला आपण का म्हणतो, पॅसिव्ह प्रोसेस. तर डिफ्युजन ही प्रोसेस कशी आहे, ही पॅसिव्ह प्रोसेस आहे. आणि ज्या प्रोसेसमध्ये मग मुवमेंट होण्यासाठी एनर्जी गरज लागते, त्याला आपण का म्हणतो, ॲक्टिव्ह प्रोसेस. मग आता ही जी मुवमेंट आहे किंवा डिफ्युजन हे नेमकं कुठं घडतं, तर डिफ्युजन टेक्स प्लेस इन गॅसेसमध्ये घडू शकतं, लिक्विडमध्ये घडू शकतं, सॉलिडमध्ये सुद्धा घडू शकतं. पण सॉलिडमध्ये थोडंसं डेन्सिटी असल्यामुळं त्याचं प्रमाण हे कमी आहे. आता ह्याच्यामध्ये एक महत्त्वाचा पॉईंट आहे, जे काय डिफ्युजन आता गॅसेसमध्ये घडतं, लिक्विडमध्ये घडतं आणि सॉलिड्समध्ये घडतं, तर त्याचं नेमकं प्रमाण कसं आहे, तर द रेट ऑफ डिफ्युजन युजली हायर इन गॅसेस. हा महत्त्वाचा पॉईंट आहे की डिफ्युजन हे गॅसेसमध्ये कसं हे जास्त प्रमाणामध्ये घडतं, त्या मानानं रिलेटिव्हली लोअर इन लिक्विड्स अँड सॉलिड्स. म्हणजे डिफ्युजनचं प्रमाण हे हायर कुठं आहे, गॅसेसमध्ये आहे, त्या मानानं कमी कुठं आहे, लिक्विड आणि सॉलिडमध्ये आहे. डिफ्युजन डज नॉट रिक्वायर सेमी परमिएबल मेम्ब्रेन. आता एक उदाहरण आपण घेऊ. समजा हे बीकर आहे, ह्या बीकरमध्ये पाणी आहे, आणि याच्यामध्ये आपण काय केलंय, इंक टाकली, असं एक ड्रॉप आपण इंक टाकून दिली. आता या ठिकाणी जो कॉन्सन्ट्रेशन आहे, या ठिकाणी कसं आहे, आता इंकचं कॉन्सन्ट्रेशन हे हाय आहे ह्या एरियामध्ये, आणि या एरियामध्ये जनरली हे कसं आहे, लो आहे. मग आता जी मुवमेंट आहे ही कशी घडल, हायर एरियापासून हे कुठं घडेल, हे लोअर एरिया. म्हणजे काय होतील, हे मॉलिक्यूल जे आहेत हे काय होतील, हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन, किंवा हायर एरियापासून ते कुठं जातील, हे लोअर एरियाकडे काय करतील, हे मुवमेंट करतील. किंवा रूममध्ये आपण एखादी उदबत्ती आपण जर काय केली, लावली, तर त्याचा सुगंध सगळीकडे पसरतो. उदबत्तीमध्ये मॉलिक्यूलचं कसं आहे, कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, पर्याय बाजूच्या रूममध्ये जागेमध्ये कसं आहे, कमी आहे. मुवमेंट कशी घडेल, ही हायर एरिया कॉन्सन्ट्रेशनकडून कुठं घडेल, ही लो एरियाकडं जाईल. मग याच्यामध्ये ठिकाणी सेमी परमिएबलची आपल्याला गरज लागत नाही. म्हणजे डिफ्युजन हे विदाउट सेमी परमिएबल मेम्ब्रेनसुद्धा काय होतं, हे घडतं. परंतु ॲक्रॉस द मेम्ब्रेनसुद्धा काय होतं, म्हणजे सेमी परमिएबल मेम्ब्रेनमधून सुद्धा काय होतं, डिफ्युजन हे घडून येतं. मग काय, डिफ्युजन डज नॉट रिक्वायर सेमी परमिएबल मेम्ब्रेन बट आल्सो ऑकर्स ॲक्रॉस द सेलेक्टिव्हली परमिएबल मेम्ब्रेन. डिफ्युजन हे सेलेक्टिव्ह परमिएबल मेम्ब्रेनच्या अक्रॉससुद्धा काय होतं, हे घडून येतं. ते आपण पुढच्या याच्यामध्ये पाहणार आहोत. आता डिफ्युजन कुठं घडतं हे अगोदर याच्यामध्ये सांगितलं तुम्हाला. तर गॅस इन गॅसमध्ये घडू शकतं, लिक्विड इन लिक्विडमध्ये घडू शकतं, गॅस इन लिक्विडमध्ये घडू शकतं, सॉलिड इन लिक्विडमध्ये घडू शकतं, सॉलिड इन गॅसमध्ये घडू शकतं. पण डिफ्युजन ऑफ सॉलिड हे थोडंसं कसं आहे, अवघड आहे. कारण सॉलिडमध्ये डेन्सिटी कशी आहे, ही जास्त असते. त्याच्यामुळे जर घडलं तर एकदम ही स्लो प्रोसेस आहे. म्हणजे डिफ्युजन इन गॅस, डिफ्युजन इन लिक्विड, पण डिफ्युजन इन सॉलिड हे घडू शकतं. पण डिफ्युजन ऑफ सॉलिड हे थोडंसं काय होतं, हे स्लो प्रोसेस आहे. डेन्सिटी हाय असल्यामुळे काय होतं, त्याच्यामध्ये हे घडून येत नाही. तर अशा रीतीनं आपण काय केलं, हे डिफ्युजन पाहिलं. तर डिफ्युजन प्रोसेसमध्ये जर पाहायला गेलं तर जनरली ही सेलमध्ये सुद्धा ही डिफ्युजन हे घडून येतं. तर शॉर्ट डिस्टन्स ट्रान्सपोर्टसाठी डिफ्युजन हे प्लॅन्टमध्ये फार महत्त्वाचं आहे. किंवा शॉर्ट डिस्टन्समध्ये डिफ्युजन हे घडून येतं. जनरली सेल टू आता सेल आहे,
तर ह्या सेलमधून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी सुद्धा डिफ्युजन हे घडून येतं, किंवा सेल टू सेल विदिन सेलमध्ये सुद्धा घडतं, आणि सेल टू सेल आता आपल्याला माहीत आहे की दोन सेल एकमेकाला जे जोडले जातात त्या पोरला आपण प्लास्मोडेस्मेटा म्हणतो. तर सेल टू सेल हे काय होतं, ट्रान्सपोर्टसुद्धा घडून येतं. आणि विदिन सेलमध्ये हे का घडून येतं, सायटोप्लाझिक स्ट्रीमिंग जी म्हणतो आपण, त्याद्वारे सुद्धा काय होतं, डिफ्युजन हे घडून येतं. आता आपण पाहणार आहोत कोणकोणते फॅक्टर्स हे रेट ऑफ डिफ्युजनवरती काय करतात, हे परिणाम घडून आणतात. त्यातलं पहिलं आहे टेम्परेचर. हायर द टेम्परेचर दॅन फास्टर द रेट ऑफ डिफ्युजन. आता साधा आपण जर उदाहरण घेतलं, एखादा अन्न जर आपण फ्रीजमध्ये ठेवलं तर त्याचा वास घरामध्ये पसरत नाही, परंतु त्या अन्नाला आपण जर गरम केलं तर काय होतं, त्याचा वास हा पूर्ण घरामध्ये पसरतो. कारण काय, हीट केल्यानं त्या अन्नामधली जी हीट एनर्जी आहे त्याचे रूपांतर कशामध्ये होतं, कायनेटिक एनर्जीमध्ये होतं, आणि ती मॉलिक्युल्स काय होतात, वेगानं स्प्रेड होतात. मग जेवढं टेम्परेचर आपण हाय करू तेवढं रेट ऑफ डिफ्युजनसुद्धा काय होतं, हे वाढतं. नंतर दुसरं आहे कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट. आता कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट म्हणजे आपण बघितलं की ग्रॅडियंट म्हणजे काय, फरक, डिफरन्स, म्हणजे हायर कॉन्सन्ट्रेशन आणि लोअर कॉन्सन्ट्रेशन याच्यामध्ये जेवढा फरक असेल तेवढं काय होतं, रेट ऑफ डिफ्युजनसुद्धा काय होतं, हे वेगानं घडून येतं. इफ कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट इज मोर दॅन द रेट ऑफ डिफ्युजन इज फास्टर. नंतर तिसरं आहे डेन्सिटी. ग्रॅम्स लॉचा एक नियम आहे, काय, द रेट ऑफ डिफ्युजन इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू रूट ऑफ डेन्सिटी ऑफ दॅट पार्टिकल. तर डेन्सिटी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द 1/√d. म्हणजे काय नेमकं, तर पार्टिकल जेवढा जड, हेवियर किंवा डेन्सर असतो तेवढा तो लॉंग डिस्टन्स ट्रॅव्हल करू शकत नाही. दॅट इज पार्टिकल इज हेवियर, इट विल नॉट बी कवर लॉंगर डिस्टन्स. जेवढा हलका असेल तेवढं तो काय होईल, अंतर जास्त कापल, आणि जेवढा वजनानं तो जड असेल, हेवी असेल, तेवढं तो जास्त डिस्टन्स कापू शकत नाही. नंतर आहे सरफेस एरिया. सरफेस एरिया इज मोर दॅन द रेट ऑफ डिफ्युजन इज गोइंग टू बी फास्ट. म्हणजे सरफेस ज्या एरियामधून डिफ्युजन घडतं तो जर एरिया जास्त असेल तर डिफ्युजनचं प्रमाणसुद्धा काय होतं, हे जास्त वाढतं. म्हणजे जेवढा एरिया जास्त तेवढं रेट ऑफ डिफ्युजनसुद्धा जास्त. आणि लिपिड सॉल्युबल सबस्टन्स मूव्ह फास्टर. आपल्याला माहीत आहे जो काय सेल मेम्ब्रेन आहे किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणतो आपण, हा बाय लिपिड लेअरपासून बनलेला आहे, आणि त्या बाय लिपिड लेअरमध्ये जे काही सबस्टन्स हे लवकर डिझॉल्व्ह होतात तेवढे काय होतात, ते वेगानं काय होतात, हे मेम्ब्रेन काय होतात, ते एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी किंवा मेम्ब्रेनमधून लवकर हे पास होतात. आता पाहणार आहोत आपण डिफ्युजन प्रेशर, ज्याला आपण DP म्हणतो आपण. आता डिफ्युजन प्रेशर म्हणजे काय, आपण बघितलं की डिफ्युजनमध्ये काय होतं, जे आयन्स असतील किंवा जे मॉलिक्यूल असतील किंवा ॲटम असतील हे काय करतात, हायर कॉन्सन्ट्रेशनकडून कुठं जातात, ते लोअर कॉन्सन्ट्रेशन. ज्या वेळेस ते मॉलिक्युल्स किंवा पार्टिकल्स हे हायर कॉन्सन्ट्रेशनकडून लोअर कॉन्सन्ट्रेशनकडे जातात त्यावेळेस काय होतात, एक विशिष्ट प्रकारचं काय करतात, हे प्रेशर काय करतात, क्रिएट करतात. हे जे काय प्रेशर क्रिएट करतात त्या प्रेशरलाच का म्हटलं जातं, डिफ्युजन प्रेशर म्हटलं जातं. म्हणजे डेफिनेशन काय होते, द प्रेशर एक्झर्टेड बाय पार्टिकल्स of a substance when they move from their higher concentration to lower concentration is called a diffusion pressure. म्हणजे ज्या वेळेस ते पार्टिकल्स त्याच्या हायर कॉन्सन्ट्रेशनकडून लोअर कॉन्सन्ट्रेशनकडे मूव्ह करतात त्यावेळेस ते काय करतात, एक प्रकारचं प्रेशर क्रिएट करतात. त्या प्रेशरला आपण काय म्हणतो, डिफ्युजन प्रेशर. हे कशावरती डिपेंड आहे, तर डिफ्युजन प्रेशर जे आहे हे डायरेक्टली प्रपोर्शनल टू द कायनेटिक मुवमेंट अँड नंबर ऑफ डिफ्युजन पार्टिकल्स. त्या मॉलिक्यूलमध्ये असेल त्याची कायनेटिक एनर्जी आणि त्या पार्टिकलची संख्या याच्यावरती काय डिपेंड असतं, हे डिफ्युजन प्रेशर हे डिपेंड असतं. डिफ्युजन प्रेशर आपल्याला माहीत आहे वॉटरचं किती आहे, 1236 ॲटमॉस्फिअर. हॅलो, आपण पुढच्या लेक्चरमध्ये डिफ्युजन प्रेशर डिफिशिएट याच्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. थँक्यू.